हालेलुया. सर्वजण मोठं हालेलुया. देवाची स्तुती असो आजच्या दिवसासाठी. आजचा दिवस परमेश्वरानं आपल्या जीवनामध्ये दिलेला आहे, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद असो. आज पितृदिन आहे, फादर्स डे सेलिब्रेट केला जातो. हालेलुया. आणि जे पिता आहेत त्या सर्वांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हालेलुया. तर आज आपण पितृदिनाच्या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत. पितृदिनाबद्दल आपल्या सर्वांना माहित आहे, ख्रिस्ती जीवनामध्ये 3 पिता असतात. कोणते कोणते सांगता येईल? पहिला स्वर्गीय पिता, त्यानंतर आत्मिक पिता आणि जगी म्हणताय ना, शारीरिक. हालेलुया. म्हणून ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये 3 या संकल्पना आहेत. पहिली गोष्ट की स्वर्गीय पिता जो आपला परमेश्वर आहे, ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो. त्यानंतर आत्मिक पिता, स्पिरिच्युअल फादर म्हटलं जातं. मग ते तुमचे पास्टर असतात, ज्याने तुम्हाला जन्म दिला, ज्याने तुम्हाला सांभाळलं, जे तुमची काळजी घेत आहेत, त्यांना स्पिरिच्युअल फादर म्हटलं जातं. आणि तिसरी गोष्ट की ज्या पित्यामुळं आपला जन्म झाला, ते शारीरिक आपले पिता. हे 3 पिता आहेत. 2च पित्याबद्दल आपण पाहणार आहोत, आणि स्पिरिच्युअल फादर बद्दल मी काही जास्त बोलणार नाही. यामध्ये पहिली गोष्ट आहे की ती म्हणजे शारीरिक पिता, म्हणजे ज्या वडिलांनी आपल्याला जन्म दिला, ज्या वडिलांनी आपला सांभाळ केला, लहानपणापासून आपल्याला मोठं केलं, आपली काळजी घेतली, आपल्याला सर्व गोष्टींचा पुरवठा केला, त्यांच्या संदर्भात आपली जबाबदारी काय त्याबद्दल आपण पाहणार आहोत. त्यामधली पहिली गोष्ट आहे आणि ती म्हणजे वडील हे मुलांची शोभा आहेत. हालेलुया. वडील हे काय? मुलांची शोभा आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे आई वडील दिलेले आहेत, विशेष करून वडील, काही वेळेला आपण पाहतो की आईबद्दल खूप काही बोललं जातं. जगामध्ये आईचं प्रेम मोठं दाखवलेलं आहे, परंतु त्याच्यापेक्षा वडिलांचं प्रेम सुद्धा तसंच आहे. आई जसं प्रेम करते, आई प्रेम दाखवते, तिचं आईचं प्रेम दिसत असतं, परंतु वडिलांचं प्रेम कधीच दिसत नाही. हालेलुया. वडिलांचं प्रेम कसं असतं? रागावण्यामध्ये प्रेम असतं. हालेलुया. रागावतील, परंतु त्यानंतर ते आपल्या मुलांच्या वरती प्रेम करतील. हालेलुया. मुलांनी काहीतरी मागितलं तर वडील पहिल्यांदा नकार देतील, परंतु नंतरून त्यांना काय करतील? हळूच ती गोष्ट त्यांच्या समोर ठेवतील. हे वडिलांचं प्रेम. म्हणून सर्व साहित्यामध्ये आपण पाहतो की आईबद्दल खूप सारं लिहिलेलं आहे, परंतु वडिलांच्या बद्दल जास्त काही लिहिलेलं मिळत नाही. परंतु बायबल हे असं पुस्तक आहे, त्यामध्ये आई वडिलांच्या बद्दल लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि देवाची आज्ञा आहे की आपण आई वडिलांचा मान सन्मान करायला पाहिजे. आणि म्हणून पहिली गोष्ट काय आपण सर्वांनी लक्षात ठेवा की वडील हे मुलांची शोभा आहे. हालेलुया. जर आई वडील जर खंबीरतेनं त्या कुटुंबामध्ये आहेत, तर कोणताही व्यक्ती तुमच्या कुटुंबाकडं वाकड्या नजरेने किंवा वाईट दृष्टिकोनातून पाहू शकत नाही. हालेलुया. कारण त्या घरामध्ये वडील असतात. म्हणून वडील ही काय? मुलांची शोभा आहे. हालेलुया. जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा सक्सेस होतो, तेव्हा आपल्याला कोणत्या नावानं ओळखलं जातं? XYZ, या वडिलांचा मुलगा किंवा या वडिलांची मुलगी. हालेलुया. म्हणून हे आपण नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वडील हे आपल्या मुलांची शोभा आहेत, म्हणजे मुलांच्यासाठी आदर सन्मानाचे ते व्यक्ती आहेत. म्हणून आपण ते नेहमी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि शोभेची वस्तू आपण कुठे ठेवत असतो? कुठे ठेवतो का? एकदम जपून ठेवतो, आपण काळजी घेत असतो. हालेलुया. जर वडील आपली शोभा आहेत, आपण सर्वजण लेकरं आहोत, आपल्या सर्वांना वडील आहेत, काहींचे वडील नाहीत, परंतु वडील हे मुलांची शोभा आहेत, तर त्या वडिलांना कुठे ठेवायला पाहिजे आपण? एक म्हणजे त्यांना महत्वाचं स्थान देणं किंवा त्यांची काळजी घेणं हे आपलं परम कर्तव्य आहे. सध्या फॉरवर्डचा युग आहे आणि जगामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की मुलांनी लग्न केले की लगेच आई वडिलांचं आई वडील मुलांना जड व्हायला लागतात.
आणि मग आई वडिलांना कुठं करायचं, अनाथ आश्रममध्ये सोडून द्यायचं. एक व्हिडिओ मी पाहिला होता, त्यामध्ये एक मुलगा आई वडिलांना टू व्हीलरवरून घेऊन जात आहे आणि रस्त्याच्या मध्येच त्यांना सोडलं आणि निघून गेला. म्हटलं की थांबा मी येतो, पण तो परत काय तो मुलगा आला नाही. हालेलुया. आज सध्याची परिस्थिती अशी आहे, परंतु ख्रिस्ती लोकांच्या मध्ये ही परिस्थिती पाहायला मिळत नाही. क्वचित कुटुंब आहेत, परंतु आपण हे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे की वडील हे शोभा आहेत. हालेलुया. आणि जर वडील हे शोभा आहेत तर आपण त्यांची काळजी घेणं, त्यांना जपणं, त्यांना सांभाळणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. हालेलुया. प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. मग त्याची परिस्थिती कशी असू दे, आई वडिलांनी काबाड कष्ट केलेले, आपल्याला मोठं केलं, आपल्याला सांभाळणं, त्यांच्या कुवतीप्रमाणे आपल्याला जे पाहिजे होतं ते त्यांनी दिलेलं आहे. तेव्हा आपण सुद्धा आपल्या कुवतीप्रमाणे त्यांना जे पाहिजे ते आपल्याला पुरवणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा की वडील हे मुलांच्यासाठी शोभा आहेत. हालेलुया. त्यासाठी वचन सुद्धा आहे की नीतिसूत्र याचा 17वा अध्याय 6वं वचन वाचा. पुत्र पौत्र वृद्धांचा मुकुट होत, मुलांची शोभा त्यांचे वडील होत. मुलांची शोभा त्यांची कोण आहे? वडील आहेत. आणि हे वचन मला सुंदररित्या मिळालं देवाच्या दयेनं. यामध्ये फक्त वडिलांच्या बद्दल आहे हे वचन. हालेलुया. तिथं आईचा उल्लेख नाही. खूप वेळेला आपल्याला आई वडील दोघांचं जोडून आपल्याला वचन मिळतं. नीतिसूत्रामध्ये काही वचन आहेत आईच्या शिकवणीबद्दल, वडिलांच्या शिकवणीबद्दल, पण हे सुंदर मला वचन आवडलं की मुलाची शोभा त्याचे कोण आहेत? वडील आहेत. वडिलांना किती महत्व आहे त्याबद्दल सांगत. शोभेची वस्तूला महत्व असतं, त्याप्रमाणे वडील जर आपली शोभा आहेत, मुलांची शोभा आहेत, तर वडिलांना आपल्या जीवनामध्ये महत्व पाहिजेच. हालेलुया. मग ते वडील कसे का असणार, ते आपल्याला पनिशमेंट करणारे असू देत, आपल्याबद्दल राग करणारे असू देत, किंवा ते कसे का असणार, ते चांगले असो वाईट असो, वाईट तर असतच नाहीत कोणते वडील. हालेलुया. ते मुलांची नेहमी काळजी घेणारे असतात. म्हणून वडील हे शोभेसारखे आहेत. तेव्हा त्यांना तो मान देणं, तो सन्मान देणं, किंवा त्यांना सांभाळणं, त्यांची काळजी घेणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. हालेलुया. म्हणून जे मुलं आहेत किंवा जे या ठिकाणी लेकर आहेत, तुम्ही हे निश्चय करा की माझे वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी त्यांना काय करणार? शोभेसारखं ठेवणार. हालेलुया. शोभेसारखं ठेवणार म्हणजे मी त्यांची काळजी घेणार, मी त्यांना सांभाळणार, मी त्यांना जपणार आणि मी त्यांच्यावरती प्रेम करणार. हालेलुया. म्हणून वडील हे मुलांची काय आहेत? काय आहेत? शोभा आहेत. हालेलुया. त्यानंतर दुसरी गोष्ट की नेहमी वडिलांच्या बरोबर चांगलं बोला. कधी कधी आपण म्हणजे सगळ्या कुटुंबामध्ये हे आपल्याला वातावरण पाहायला मिळते की लेकरे जास्त कोणासोबत बोलतात? आईसोबत. जे पाहिजे. मी पण लहान होतो तेव्हा मला ते दिवस आठवतात की मला काही पाहिजे असेल तर मी कुणाकडे मागायचं? आईकडं. आपण सुद्धा कुणाकडे मागतो काय पाहिजे असेल तेव्हा लहान असताना? आईकडं. कारण वडिलांच्याकडे मागणं म्हणजे आपल्याला ते धाडस नसायचं. आपण वडिलांच्याकडं, आईच्या थ्रू आपण सगळ्या मागणी वडिलांच्याकडून पूर्ण करायचं. म्हणून कधी आपण वडिलांच्या बरोबर जास्त बोललोच नाही. हालेलुया. तुमच्या जीवनात सुद्धा अनुभव आले असेल की म्हणजे वडिलांच्या बरोबर काही क्वचित, आता फॉरवर्डचा जमाना आहे, आत्ताच्या जगामध्ये थोडंसं चालतं, मित्रासारखं वातावरण आहे, काही वेळेला तुमचं सुद्धा असेल, परंतु जोपर्यंत वडील जिवंत आहेत तोपर्यंत आपल्या सर्वांचं हे काम आहे की आपल्याला त्यांच्याशी चांगलं बोलायचं आहे. हालेलुया. त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा आहे. त्यासाठी आपण वचन वाचाय की 1 तिमोथी याचं 5वं अध्याय 1 वचन. वडील माणसाला टाकून बोलू नकोस, तर त्याला पित्यासमान समजून बोध कर. हालेलुया. हे वडिलांच्या बद्दल वचन नाही, तर इथं काय सांगत आहे की वडील माणसाला, याचा अर्थ की जे वयस्कर लोक आहेत, जे आपल्या वडिलांच्या वयासारखे लोक आहेत, अशा लोकांना काय करू नको? टाकून बोलू नको. जर परमेश्वर वडीलधाऱ्या लोकांच्या बद्दल जर असं वचन आपल्याला देत असेल, तर आपल्या वडिलांच्या बरोबर सुद्धा परमेश्वर हीच अपेक्षा करत असेल की आपल्या वडिलांच्या बरोबर आपण कसं टाकून बोलता कामा नये. हालेलुया. वडिलांना टाकून बोलता कामा
नाही, तर त्यांना काय कर, पित्या समान समजून बोध कर. याचा अर्थ की आपले वडील आहेत, त्यांना आदर सन्मान ठेवून आपण त्यांच्याशी बोलायला पाहिजे. म्हणून वडील माणसांना टाकून बोलू नकोस. याचा अर्थ की वडिलांना सुद्धा आपण टाकून बोलता कामा नाही, त्यांना आपण रागानं बोलता कामा नाही, त्यांना आपण प्रेमानं बोललं पाहिजे. त्यांना आपण प्रेमानं सगळ्या काही गोष्टी समजून सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट, तिसरा बोध आपल्याला पाहायला मिळत आहे की वडिलांचा बोध ऐक. वडील जे काही सांगत असतात ते आपल्या चांगल्यासाठी असतं, आपल्या भल्यासाठी असतं. कधी कधी त्यांनी अनेक पावसाळे पाहिलेले असतात, त्यांचे केस पिकलेले आहेत, ते उगाच पिकलेले नाहीत. हालेलुया. त्यांचे अनुभव त्यांच्याकडे खूप आहेत. कधी कधी आपल्याला वाटते की मी हुशार आहे, मला सगळं काय माहीत आहे, मला बाहेरचं ज्ञान आहे, तेव्हा वडील जे सांगतात ते योग्य नाही, मी माझ्या पद्धतीनं मी करणार, मी माझ्या पद्धतीनं वागणार. परंतु वडील जे काही सांगत आहेत ते आपल्या लेकरांच्या भल्यासाठी असतं, लेकरांच्या चांगल्यासाठी असतं. तेव्हा आपण नेहमी वडील जे काही सांगत आहेत त्यांचं ऐकणं आवश्यक आहे. म्हणून नीतिसूत्र 1 अध्याय 8वं वचन आपल्याला सांगत आहे की माझ्या मुला आपल्या बापाचा काय कर, बोध ऐक. आपल्या बापाचा काय कर, बोध ऐक. बाप जेच काय सांगत आहे, वडील जे काय सांगत आहेत ते चांगल्यासाठी असतं, तेव्हा आपण ते ऐकणं गरजेचं आहे. म्हणून वडील जे काही सांगत आहेत, वडील जे काही बोध आपल्याला करत आहेत ते आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून पहिली गोष्ट की वडील शोभा आहेत, त्या शोभेच्या वस्तूसारखं त्यांना आपल्याला जपायचं आहे, त्यांना मान करायचं आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे आणि त्यांना त्यांच्यावरती प्रीती करायची आहे. वडिलांशी नेहमी चांगलं बोलायचं आहे, त्यांच्याशी टाकून बोलायचं नाही, त्यांना रागानं बोलायचं नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट, वडिलांचा बोध नेहमी ऐकायचा आहे. वडील जे काय सांगत असतात ते चांगल्यासाठी असतं, ते आपल्याला नेहमी ऐकायचं आहे. आणि चौथी गोष्ट की वडिलांचा नेहमी मान राखा. हालेलुया. त्यासाठी वचन आहे निर्गम 20:12, आपल्या आई बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. आणि जेव्हा आपण आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करणार तेव्हा त्याचा एक आशीर्वाद परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की तू कसा राहणार, चिरकाळ राहणार. हालेलुया. लाईफ लॉंगचा आशीर्वाद परमेश्वर या वचनामध्ये आपल्याला देत आहे. आणि जेव्हा आपण आपल्या आई वडिलांचा मान राखणार, त्यांच्यावरती प्रेम करणार, तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार, आपल्याला आरोग्यामध्ये ठेवणार. आणि आपण जर आई वडिलांची काळजी घेतली तर परमेश्वर आपली काळजी घेणार. हालेलुया. म्हणून या पितृदिनाच्या निमित्तानं ह्या 4 गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वडील हे कोण आहेत, मुलांची शोभा आहेत. हालेलुया. हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, वडिलांशी नेहमी चांगलं बोलायचं आहे. तिसरी गोष्ट की वडिलांचा बोध नेहमी ऐकायचा, जे काय वडील आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ते आपल्याला ऐकायचं आहे. आणि चौथी गोष्ट की वडिलांचा नेहमी आपल्याला मान राखायचा आहे. हालेलुया. ज्यांचे वडील आहेत तुम्ही या गोष्टी पालन करा, परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करेल.